नमस्कार मंडळी. चला तर आज आपण बनवूया लसूण शेंगदाण्याची चटणी. ही आपण भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा डाळ भात केलेला असेल तर त्याबरोबर आपण खाऊ शकतो. तर ही लसूण आणि शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ही कृती मी आज तुम्हाला सर्वांना दाखवणार आहे. तर तुम्ही आता इथे बघत असाल, आपण इथे हा देशी लसूण घेतलेला आहे. तर आमचा शेतातलाच लसूण आहे, त्यामुळे आम्ही हा लसूणच वापरतो, जो खाण्यासाठी खूप आरोग्यदायक असतो. तर आता आपण हा लसूण सोलून घेतलेला आहे. तर तुम्ही बघत असाल काय मस्त अशा याच्या पाकळ्या आहेत. तर मी इथे 6 ते 7 लसणाचे कांदे घेतलेले होते, ते सोलून घेतले. सोबतच मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत. कुठलीही चटणी खाताना त्या चटणीमध्ये शेंगदाणे असल्याशिवाय त्याला काही मजा येत नाही. सोबतच मी इथे आमची लाल मिरचीची जी पावडर आहे, ह्या मिरच्याही आमच्या घरच्या आहेत, तर त्याचीही आपण लाल मिरचीची पावडर बनवलेली आहे. सोबत मी इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत. तर तुम्ही बघत असाल की हे पांढरे तीळही मस्त आहेत. त्याचसोबत इथे मी जिरं घेतलेलं आहे. जिऱ्याने थोडं शेंगदाण्याच्या चटणीला किंवा लसणाच्या चटणीला मस्त अशी चव येते. चवीपुरतं आपल्याला थोडं इथे मीठ लागणार आहे, तर इथे मी मीठही घेतलेलं आहे. सोबतच सुकं खोबरं जे असतं ते सुकं खोबरं पातळ पातळ त्याचे छोटे छोटे मी असे काप करून घेतलेले आहेत. तर लसूण आणि जी आपण शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे त्यामध्ये आपण अर्धा वाटी खोबरंही टाकून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघत असाल की आपण लाल मिरचीची पावडर घेतलेली आहे, तीळ आहेत, मीठ आहे, जिरा आहे, सुकं खोबरं पातळ कापून घेतलेलं आहे. मेन इन्ग्रेडियंट आपला आहे लसूण, शेंगदाणा, तर ते आपण घेतलेलं आहे. तर हे सर्व साहित्य आपण इथे वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. तर आता ह्याची कृती आपण बघूया की कसं बनवायचं आहे. तर इथे मी गॅसवरती आता कढई ठेवलेली आहे. कढई आपली चांगली गरम झालेली आहे. तर मंद गॅसवरती आपण आता हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत. तर शेंगदाणे आपण 2 ते 3 मिनिटं असे हलवत ठेवायचे आहेत, म्हणजे शेंगदाणे हे चांगले खमंग असे भाजले जातात. शेंगदाणे भाजल्यानंतर आपण त्यामध्ये हे जे सुकं खोबरं आहे, त्याच्या आपण अशा पातळ पातळ छोट्याशा स्लाईस केलेल्या आहेत. ते सुकं खोबरं आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत. आता आपण शेंगदाणे आणि सुकं खोबरं दोन्ही मस्त असं मंद आचेवरती भाजून घेणार आहोत. तर तुम्ही बघत असाल, ही जी कृती आपण जेव्हा करतो तेव्हा त्याला आपल्याला कंटिन्यू हलवत ठेवायचं आहे. त्यानंतर मी त्यामध्ये हे लसूण टाकून घेतलेलं आहे. तर आपण लसूण, खोबरं आणि शेंगदाणं जे आहेत ते कंटिन्यू 2 मिनिटं हलवून घेणार आहोत. हे बऱ्यापैकी आता गरम झालेलं आहे. त्यामध्ये आता आपण अर्धा चम्मच किंवा 1 चम्मच आपण त्याच्यामध्ये जिरं टाकून घेणार आहोत. तर जिऱ्याने एक कोणत्याही चटणीला मस्त अशी टेस्ट येते आणि जिरंही पचण्यासाठी खूप हलकं असतं आणि चांगलं असतं. त्यानंतर त्यामध्ये आपण थोडे तीळ टाकून घेणार आहोत. तर आपल्याकडे देशी तीळ असतील तर तेही तुम्ही वापरू शकता. माझ्याकडे व्हाईट कलरचे तीळ होते, जे सहजपणे कुठेही अवेलेबल असतात. तर ते तीळ मी यामध्ये टाकून घेतलेले आहेत. तर आपण कंटिन्यू हे प्रोसेसमध्ये ना कंटिन्यू आपण हे हलवत राहायचं आहे, नाहीतर शेंगदाणे किंवा खोबरे हे थोडंसं काळसर होईल. त्यामुळे आपल्याला हे कंटिन्यू हलवत ठेवायचं आहे. तर तुम्ही बघत असाल आपले शेंगदाणा खोबरे हे मस्तपैकी भाजले गेलेले आहेत. त्यामध्ये इथे मी 2 ते 3 चम्मच छोटे तेल टाकून घेणार आहोत. तर आता आपण हे जे सर्व साहित्य टाकून घेतलेलं होतं, जिरं, तीळ, शेंगदाणे, लसूण, खोबरं, हे आता तेलावरती आपण थोडं भाजून घेणार आहोत. तर आपण 3 ते 4 मिनिटं हे मस्तपैकी असं भाजून घेतलेलं आहे. तर तुम्ही असं बघत असाल की आता आपल्याला मस्त असा एक वेगळा कलर आलेला आहे. जिरंही मस्त भाजलं गेलेलं आहे, तीळही मस्त खरपूस भाजले गेलेले आहेत. तर हे मिश्रण आता थंड झाल्यानंतर मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघत असाल की आपलं हे मिश्रण किती भारी दिसतंय. तर आता हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण मिक्सरचा जो जार असणार आहे, त्या मिक्सरच्या जारमध्ये आपण हे जे थंड झालेलं मिश्रण आहे, ते आपण मस्त बारीक असं वाटून घेणार आहोत. तर थोडं थोडं तुम्ही मिश्रण टाकून ह्याची चटणी बनवू शकता. तर आता इथे आपण जे भाजून घेतलेलं साहित्य होतं ते मी इथे मिक्सरमध्ये टाकून घेत आहे. आणि शेंगदाण्याची चटणी ना तुम्ही सहज कधीही बनवून ठेवू शकता. कधीही डाळ भात केलात, तुम्हाला भाजी खायची इच्छा नसेल तर शेंगदाण्याची चटणी तुम्ही सोबत घेऊन खाऊ शकता.
तोंडी लावायला तुम्हाला चपाती भाजीबरोबर काही खावंसं वाटत असेल तर तेव्हाही तुम्ही खाऊ शकता. तर आता हे मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आहे. त्यामध्ये आता मी चवीपुरतं थोडं मीठ टाकून घेत आहे. मीठ टाकून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ही थोडी लाल मिरचीची जी पावडर आहे ती टाकून घेणार आहोत. म्हणजे मी इथे सजेस्ट करेल की तुम्ही घरचीच जी बनवलेली मिरचीची पावडर असते ती वापरावी. तर आता हे सर्व मिश्रण आपण आता बारीक करून घेणार आहोत. तर आता तुम्ही बघत असाल आपली ही शेंगदाणा लसूणची चटणी काय मस्त अशी झालेली आहे आणि काय मस्त ती दिसते पण, आणि त्याला कलरही मस्त असा लालसर आलेला आहे. तर ही तुम्ही बंद डब्यामध्ये 1 महिना ठेवू शकता आणि सहजपणे खाण्यासाठी तुम्ही कधीही कुठेही तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी काही जेवताना खावंसं वाटलं तर ते तुम्ही वापरू शकता. तुम्ही बघत असाल की ती मस्त अशी सुटसुटीत अशी आपली शेंगदाण्याची चटणी आणि लसणाची चटणी झालेली आहे. तर आम्ही ही शक्यतो दर 15 दिवसांनी बनवत असतो. म्हणजे जेवताना सोबत खायलाही एक वेगळीच मजा येते. तर तुम्ही कधी बनवताय लसूण आणि शेंगदाण्याची चटणी? आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही शेंगदाण्याची आणि लसणाची चटणी बनवल्यानंतर ती कशी झाली आहे ही आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तुमचे कमेंट्स वाचायलाही आम्हाला नक्की आवडेल. तर खाली दिलेल्या बटनावरती लाईक करून आपल्या चॅनलला न विसरता तुम्ही सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, तुम्हीही लवकरच बनवा शेंगदाण्याची आणि लसणाची चटणी. आणि लहान मुलं असो मोठे असो कोणीही खूप मस्त अशी आवडीने खातात ही शेंगदाण्याची चटणी. तर तुम्ही आता इथे बघत असाल की मी इथे हा डबा घेतलेला आहे, त्यामध्ये मी ती शेंगदाण्याची चटणी काढून ठेवलेली आहे. तर आम्ही नॉर्मली हे दर 15 दिवसांनी बनवत असतो. तर हा बंद डब्यामध्ये तुम्ही ही चटणी ठेवली तर ती जवळपास 20-25 दिवस 1 महिना आरामशीर राहते. कुठेही प्रवास करत असाल तर प्रवासातही तुम्ही घेऊन जाऊ शकता. पराठ्याबरोबर खायलाही मस्त लागते. तुम्ही डाळ भातावर खाऊ शकता, चपाती भाजी असेल त्यासोबत खाऊ शकता, भाकरीबरोबरही खूप सुंदर लागते. तर लवकरच तुम्ही ही शेंगदाण्याची चटणी बनवा आणि ती कशी झाली आहे ती आम्हाला नक्की कळवा. तर ही आपली लसूण शेंगदाणा चटणी खाण्यासाठी तयार झाली आहे. तर आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा.